ओंकार खूप छान आहे, ओंकारची आई पण खूप छान आहे आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे मी माझ्या फॅमिलीमध्येच आले आणि खूप दिवस मला यायचंच होतं, पण खूप ट्राय करत होते कधी जाईन कधी, एवढ्या जवळ राहून मला येता येत नव्हतं. पण आज माझी इच्छा पूर्ण झाली, खूप बरं वाटलं. असं वाटतं ह्यांच्याकडनं जाऊच नये, इथेच राहावं. महत्वाची वस्तू आहे याच्यामध्ये आणि काय आहे, प्रत्येक कोकणातल्या माणसाला ही वस्तू आवर्जून आवडते आणि आवर्जून आवडता. काय आई दाखवतेस ना, दाखवताना सांगते. कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो मंडळी, आज आपण काय करतोय बघा, सकाळ सकाळी हे बघा कूलरचा सर्व्हिसिंग, कूलरचं ऑपरेशन चालू आहे. एकदम बेकार परिस्थिती झाली कूलरची आमच्या, कारण मागच्या वेळी लाईट गेली आणि अचानक लाईट आली. बघितलं तर एकदम हळू चालत होता, आम्हाला वाटलं बंद झाला. तर आज लावून बघितलं तर व्यवस्थित चालत होता. तर म्हटलं ओपन करून बघूया, तुम्हाला दाखवतो त्याची अवस्था काय झाली आहे बघा. हे बघा असा ओपन करून ठेवला आहे आणि साफसफाई करायला मी स्टार्टच केलेली. बघू शकता हे बघा, याच्या पाते असे जाम झाले आहेत, धूळ धूळ लागून लागून. हे बघा अजून पूर्ण साफ करायचं आहे एवढा. बघूया साफ करून झाल्यानंतर कसा फिरतोय. स्पीडमध्ये फिरणार, एवढी धूळ निघाल्यानंतर स्पीडमध्येच फिरेल. सगळी धूळ इकडे माझ्या साईडला येते. पटापट करूया, बघूया होतंय का फास्ट. सर्व्हिसिंग फॅन तर मंडळी आपलं क्लीन करून झालेलो असा आणि आता परत एकदा तयारी केलंय. परत एकदा म्हणजे आत्ताच तयारी केलंय. तर आपल्याला जाऊचा कुडामध्ये थोडंसं एका प्रमोशनचा काम आहे, त्यांना जरा भेटायचा असा. तर खंय जाते तुमका कळतालाच. अण्णा म्हाका नेऊ गेल्लेलो, मी तयारी केलंय आणि आता वाजन गेलेले असत करेक्ट 2:15. आपणा 2:30पर्यंत थंयसं पोचायचं होता, पण मग वाटतं 2:45 होतले. तर बघूया खंय जाते तुमका दाखवते. चला निघूया. वरच्या घराकडे येलो. हे बघा म्हणजे आणा घेऊन बरंच वेळ झालेलो हा. जस्ट आत्ताच आम्ही जेवण मी त्या घराकडे गेलेलो आहे. हे बघा आई आमच्या कुत्र्यांच्या जेवणाची सोय करता. आपण निघूया ना, चला लेट्स गो. खाई जातो तुमका आता कुठं आता दाखवते. ऊन कसला असा तर बघा. आणि इल्यानंतर गाडी खूप वेळ बाहेरच लावून ठेवलेल्या ना, आता तर खतरनाक तापली असतेली. बाहेर जायची इच्छा जाणार नाही, पण काम हा करू या. चला ऐक बेकार. चलो आगे बढ़ो. सो मंडळी, फायनली आपण कुडामध्ये येऊन पोहोचलो आणि कुठे आलोय तुम्हाला दाखवतो. आणि कुठे आलोय आपण, माझा फ्रेंड आहे, फ्रेंडच्या शॉप मध्ये आलो आम्ही आपण. सो बघू शकता. पहिली गोष्ट तर तुम्हाला ओळख करून देतो. नमस्कार, माझं नाव आहे अक्षय मोहिते. रुबाब शाखेचा मी ओनर आहे. ही शाखा तुम्हाला फक्त कुडाळ शहरात भेटेल. माझ्याकडे हे खूप सारे व्हरायटीचे पॅटर्न आहेत. तुम्ही येऊन जरा भेट द्या आणि नक्की शॉपला व्हिजिट करा. सो म्हणजे थोडक्यात तुम्हाला दाखवतो काय काय तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे शर्टचे पॅटर्न्स आहेत आणि हे फक्त इथेच अवेलेबल आहेत आणि अजून पण बऱ्याच असेसरीज मिळतात त्यांच्याकडे. आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स, टी शर्ट, जीन्स आणि हळदीसाठी कुर्ते आणि कुर्त्यांची आम्ही 200 ते 300 पर्यंत ऑर्डर पण घेऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी, मी आवर्जून भेटायला आलो. म्हणजे एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि नवीन उद्योजक आहे, मराठी आहे आपला. तर नक्कीच सपोर्ट करा आणि जमल्यास एकदा आलात की कुडामध्ये नक्की व्हिजिट करा. आपल्या जिजामाता चौकमध्ये परब हॉस्पिटलच्या एकदम जवळ सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये आलात तर नक्की भेट देऊन जा रुबाब शाखेला कुडामध्ये. आणि तुम्हाला आमच्याकडे एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला वर्षभर ऑफर भेटतच राहणार. आता दुकान चालू झाल्यापासून आम्ही 20% ऑफर ठेवली आहे. तुम्ही या आणि आपले आवडते खरेदी करा. इवन सिंगल प्रॉडक्टवर सुद्धा 20% डिस्काउंट. इवन सिंगल प्रोडक्ट तुम्ही घेतलात तरी तुम्हाला डिस्काउंट आहे. मोठी ऑर्डर घेतलात तरी तुम्हाला डिस्काउंट आहे. A few moments later.
आई काय कळायचं नाही, डॉक्टर लिपी या सगळी तोडक्या फडक्या लिहिलेला. इंग्लिश अर्धा मराठी कोणाची आईची. आना डायरेक्ट चेंज करून दिलोय बघा. आनाच्या घराकडे गेलो कारण आम्ही खेळाक जाऊ शकतो त्याच्यामुळे. बरेच वेळा कमेंट होते आनाच्या घरातले दाखव. आनाच्या घरात कधी दाखवूया ना. कधी पण हा घराकडे असते. आज आईच होती, बाबा काही दिसाक नाही. नाही दाखव गावना असते. हा दुपारचे जातात. बघूया 3 वाजेपर्यंत असते. ठेवून देऊया ह्याच्यावरती. आता रात्री काम करू गया कारण आता गरमीने एकदम हैराण होक झाला. जरा आराम करूया. आणि आज पण आपण कोणतरी भेटा घेऊची असत. थंड लक्षात राहक नाही. थंड साधा पाणी डायरेक्ट बावड्याचा भरलाय. वा पंपाचा भरलेला. मंडळी पाणी पिल्यावरती थोडी शांतता वाटली आणि आम्ही काय कुडामध्ये जास्त वेळ काय थांबाक नाही. गेलो आणि लगेच दिलो. आता काम होता तर केलो. तसे जास्त काय फिरणं नाही थोडे तरी पण काम केलं आणि लगेच घराकडे गेलो. आता महत्त्वाचं काम असं आजचा रील पण अपलोड करूचा आणि आज परत आपले महत्त्वाचे फॅमिली मेंबर असत आपल्या ओंकार पालू ब्लॉग्सचे. तर ते येऊचे घराकडे भेटाक आज कणकवलीवरना. तर कोण असत काय तुमका थोड्याच वेळानं दाखवते. तर तोपर्यंत तर रीलचं जरा एडिटिंग असा थोडा आणि अपलोड करून टाकूया कारण टाइम होऊन गेलो. 6:05 झालेले असत. बघूया ते किती वाजेपर्यंत येतात आणि कोण असं तुमका नंतर ओळख करून दाखवते. आता आपण बरेच वेळानंतर भेटतोय. तर आपल्याकडे आपले सबस्क्रायबर म्हणा आपले पाहुणे सबस्क्रायबर म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबर म्हणा तर कोण आहेत तुम्हाला ओळख करून देतो. विना बांदेकर कणकवलीवरनं आल्यात आणि त्यांचा पण चॅनल आहे विनाच किचन म्हणून. तर नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पहिली गोष्ट तर आम्हाला सपोर्ट करताय तसंच यांना पण करा सपोर्ट. खूप चांगलं वाटतंय. रेसिपीचा चॅनल आहे त्याच्यामुळे नवीन नवीन शिकता येईल. सो त्यांच्याकडनं थोडंसं त्यांच्या चॅनल बद्दल ऐकून घेऊया. हा नमस्कार. माझं चॅनेल आहे कुकिंगचं विनाच किचन 72. तर नक्कीच माझे पण व्हिडिओ बघा. माझ्या पण रेसिपीज बघा. तुम्ही सगळ्या कोकणातल्याच रेसिपीज दाखवते मी. थँक्यू. तर खाली मी चॅनलचं नाव पण देतोय तर नक्की व्हिजिट करा चॅनलला आणि आपल्या माणसांना खूप प्रेम द्या जसं आम्हाला सपोर्ट करताय तसंच. कसं वाटलंय? खूप खूप छान वाटलं. आणि कोण कोण मला ओळखताय ते सुद्धा कमेंट्स मध्ये ओंकारला सांगा. भरपूर कमेंट्स करा तुम्ही. आणि कधीपासून बघताय आमचे ब्लॉग? मी जवळजवळ 6 महिने झाले ओंकारचे ब्लॉग बघते त्याला. आणि कसं वाटतंय? खूप छान खूप छान. तर खूप भारी वाटते एकदम जबरदस्त की हा. आणि तुम्ही भेटला ते सुद्धा एकदम मस्त वाटते. आणि कणकवलीमध्ये कुठे? कणकवली प्रॉपर कणकवली. तर बराच प्रवास तसा बघायला गेला तर करून आलेत. तर आम्ही पण वाट बघत होतो दुपारपासून. बराच वेळ झाला आम्हाला बसून पण जवळ आम्ही 1-1.5 तास झाला गप्पा गोष्टी करतोय. खूप छान वाटलं खरं. आणि ओंकार खूप छान आहे. ओंकारची आई पण खूप छान आहे आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे मी माझ्या फॅमिलीमध्येच आले आणि खूप दिवस मला यायचंच होतं. पण खूप ट्राय करत होते कधी जाईन कधी. एवढ्या जवळ राहून मला येता येत नव्हतं. पण आज माझी इच्छा पूर्ण झाली. खूप बरं वाटलं. असं वाटतं ह्यांच्याकडनं जाऊच नाही इथेच राहावं. पण मुलं आहेत जावं लागणार आहे आता मला. तर परत आलात कुडामध्ये कधी पण तर नक्की हक्काने घरी या. नाही सांगायच्या अगोदर आलात तरी पण चालेल. आलात की नक्की येऊन जा. नक्की. पाहुणे तर गेलेत आता. पाहुण्याने आणलेली भाकरवडी खातो. माझ्या आवडीची वस्तू घेऊन येली मंडळी. भाकरवडी. पप्पा पण इलेले असत. पप्पा पण भेटले. कसं वाटलं पप्पा भेटान? भारी वाटलं ना. पप्पा आता जिल्हे निघता जिल्हे सगळ्यांची भेट झाली. आना पण होतो. सगळे एकाच जागेवरती होतो तर मस्त वाटलं एकदम. आम्ही एकदम उत्सुकतेने वाट बघी होतो कधी बसना दुपारपासना कधी येतले सांगलेल्या वेळात जिल्हे एकदम मस्त वाटलं. टाइम कधी गेलो गजाले मारत काय कळाकच नाही. बाबूक पण भेटले. बाबू विचारी होते. दिव्या पण भेटला आणि शेवटाक पप्पा येले सगळ्यात. आणि त्यांच्या बोलण्यात वेळ कधी गेलो होय कळलो नाही आमका. 1-1.5 तास आम्ही असेच बोलत बसलो. मस्त दोघा पण एकदम बोलकी. खूपच मस्त वाटलं. एकदम भारी. मुळात ह्याच आम्ही सांगतो आम्ही काय कमावलो तर ही माणसं कमावलं. जर जी अचानक भेटतात पण ती आपली असल्यासारखी असतात. कारण आम्ही कधी भेटलेलो नसतो. अचानक भेटतो. पण जेव्हा भेटतो तेव्हा वाटणार नाही काय तर आम्ही पहिलीच भेटतो. आधीपासून कधी खूप दिवस असे ओळखतो भेटतो असं वाटतं. एकदम भारी. आणि एक स्पेशल वस्तू घेऊन येईल जबरदस्त तुमका दाखवते. आणि मुळात कसं येऊच्या आधी डोक्यात टेन्शन असतं काय येणारी माणसं कशी असतली आमच्याकडं कशी बोलतील काय.
आपण त्यांच्याकडे कसा बोलायचा ह्या टेन्शन असतं. पण जेव्हा ती आमच्या घरात येतात ना तेव्हा विसरायलाच जातो आम्ही काय आम्ही आज पहिल्यांदाच भेटतो. अशी खूप जुनी ओळख असल्यासारखी खूप मस्त. सो भाकरवडी आपण टेस्ट करूया. थँक्यू व्हेरी मच भाकरवडीसाठी. माझी आवडती वस्तू घेऊन इले पाहून घेतल्या. मस्त टेस्ट पण एकदम भारी. कणकवलीतली भाकरवडी टेस्ट वेगळी एकदम भारी. तेव्हा म्हणते चाय पिऊ. चाय पिते आणि तुमका वस्तू दाखवते एकदमच भारी असा. कोकणातला प्रत्येक माणूस ती वस्तू बघून खुश जातलो म्हणजे जातलोच. आणि आमच्या म्हणजे असं कोणत्या मनात पण नसतं ही वस्तू आपल्याकडे भेटते येऊ शकता. अनएक्सपेक्टेड वस्तू एकदम भारी तुमका दाखवते. चाय पिऊया पटापट. चाय पण मंडई आपली पिऊन झाली आणि महत्वाची वस्तू आहे याच्यामध्ये आणि काय आहे प्रत्येक कोकणातल्या माणसाला ही वस्तू आवर्जून आवडते आणि आवर्जून आवडता. काय आई काय दाखवतेस ना दाखवायचं सांगते. हे बघा आता तुम्ही म्हणशा दया नाही तर दही नाही. गाईचं दुधाचं कशासाठी वापरतात. खरवस करूच्यासाठी वापरतात. खरवस करूचं आता मस्त म्हणजे ह्या काय म्हणतात ह्यात ना आता डोक्यातच नव्हता असं काहीतरी मिळतं आणि ही वस्तू सहसा मिळणार नाही अशी चीक. येस म्हणजे मस्त काहीतरी वस्तू आपण टेस्ट करतलो आता उद्या नक्कीच करतलो विषयच नाही. मनापासून आभार तुमच्या या गोष्टीसाठी. कारण ही गोष्ट मिळणार नाही. त्या दिवशी आम्ही साध्या दुधात न केलेलं आज ओरिजिनल. त्या दिवशी ही तर गोष्ट असताना तर असली जबरदस्त दाना असतो ना आम्ही ह्या केलेलो होतो खरवस एकदम पॉवरफुल. आता पावडर मिळतं बाजारात पण ह्याची मजा येऊची नाही. ह्याची मजा नाही. आता आपण ठेवून देऊया. आता उद्या डायरेक्ट आपण खाऊया का मस्त. कसं जातं तर उद्या दाखवते तुमका. रेसिपी तर ऑलरेडी झालेले असतात तर आपण रेडी झाल्यानंतरच बघूया उद्या. खरवस पण एकदा केलेलं होतं दिव्यान केलेलं ना कुकरच्या डब्यात केलेलं होतं. येस केलेलं टकलेक बघ. पिंजर बघ पिंजर खडे तुझी उतारली ती बघ. आता बाई दिसता. झाली जेवणाचा कोणत्यापणाकडे दिव्या करताला आई दमली दिवसभर भांडी कपडे इपडे करून. चला चला तर मंडळी अशा प्रकारे गेलेलो आपलं आजचा दिवस. आणि आता काय नाही थोड्या वेळानंतर एक भाडा आता कुडामध्ये नेऊन परत घराकडे आणूचा आणि त्याच्यानंतर ह्या ब्लॉगचा एडिटिंग. तर आता करूया मस्त आपलं आजचं ब्लॉग इकडेच एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.